बहिणींनो हो का जम्पर शिवायचं काम होतं, मसाला कुटायचं काम होतं, त्याच्यामुळं काय व्हिडिओ काय सकाळी टाकला नाही मी. तर चला आता हो का आज काय झालंय माहितीये का, स्वयंपाक पाणी आवरलाय, गॅस संपलेला आहे, वारं कावदान सुटतंय, जेवण करायचं आता मस्तपैकी. होय बायडात्या, बायडात्या आली बसायला, दिसतंय का कशा बसल्यात. एक करते अभ्यास, एक बसली मुंडक घालून मोबाईलात. बंदूक सज हो बायडात्या मी बॉपकट केलाय. अग बघ ना मी बॉपकट केलाय, बॉपकट बापकट हॅप्पी केलंय मी, हॅप्पी. हो काय पेट उठला का काय दिस ना वे तुला ही पुनम कशाला खर्च केलं किती केस चांगलं. अगं मी ही पी केलंय आजकालच्या जमान्यात, जगती जगू दे ना मला का तुमच्या काय म्हणतात मागच्या पिढीत नेताव मला. 4 दिवसाची जिंदगी आहे बायडा, ते 4 दिवसाची जगून घ्यायची. मला तर मोठी करू वाटत्यात, पार पायापर्यंत खाच्यात टाचपर्यंत. तर भाऊ बहिणीनो का सकाळपासून काय मी व्हिडिओ काढला नाही बर का, म्हणलं आता चला व्हिडिओ काढावा, म्हणलं सगळे भाऊ बहीण वाट बघत असतेली. तर मला माहिती होतं, पण ते मिरची कुटायच्या नादात आणि तीन जंपरांच्या नादात काय मी व्हिडिओ टाकला नाही. होय बराबर का नाही ढेबरेबाई? ए गप, मला काय बोलू नको. ओ ढेबरेबाई, एक तर रेंज आहे ना मोबाईलला माझ्या. ढेबरेबाई, ओ ढेबरेबाई, बोला ना पाताळाबाई. चवळीच्या शेंग सॅपसडंग बाई म्हणा. नाही नाही पातळबाई बोला ना. तर भाऊ बहिणीनं रात्री मी एक व्हिडिओ टाकला होता, माझं घर आहे म्हणजे माझ्या घरातून मला कोण बाहेर काढणार, माझ्या घरातून मला कोण बाहेर काढणार. त्याच्यावर बऱ्याच जणींनी भरपूरच असं मनाला लावून घेतलेलं आहे काय ग की हिला गर्व आहे, नवऱ्याला माझ्या खालीपणा मी दाखवते असा. होय का? हा खूपच मनाला लावून घेतलं. आम्हाला गर्व नाही. आता बायडा त्या माझ्या शेजारी राहती. होय बायडा त्या बायडा त्याला तर पहिली घरी आली की मी हाकलून लावती घरातनं, हाय का नाही बायडा ते. मग काय म्हणजे गर्व. बाकी देत नाही, काढून देत नाही. तो का आला बघ फोन, फोन आला का वाजल्या. तर भाऊ बहिणीनो कसं आहे हो का, कुणाला काय म्हणायचं ती म्हणू द्या. त्याच्या मी काय एवढ्या ह्याच्यात काय झालंय मी विषय सोडून दिलेला आहे, जास्त मी मनाला लावून घेत नाही. एवढे नेटवर्क खराब कनेक्शन आहे म्हणून सांगतय ती मला, आणि मिनिटाला मला मेसेज टाकतय सेकंदाला की नेटवर्क कनेक्शन खराब आहे. तर काय झालंय कुणाच ठाव, कनेक्शन खराब झालंय. तर कालच्या जी मी व्हिडिओ टाकला होता नाही, मला घरातून बाहेर काढायची तयारी आणि ह्यांनी केलीच, मेहुण्यानं मिळून, या योगीनं आणि नवरा म्हणणाऱ्यानं. आणि मी ह्यांना चिंबून टिचून बारीक करून टाकणार आहे. होय बायडा त्या, एवढी दम आहे का ह्यांच्यात मला घराच्या बाहेर काढायचा? हा आणि मग बायडा त्याला इचरा, त्याला दमदार माणूस लागतो भाऊ बहिणींनो. पूनम ताई घरी नसली तर दारातलं पान सुद्धा हालत नाही येऊस तर. अगं तू कुठं जा रेंज येणार नाही का, डोकं खातीस तू? टावर माया घरा शेजारी आहे. नको व्हिडिओ टाकलाय मी, पोस्टला व्हिडिओ आहे नाही माझा कवाची काय. बस मी आली थांब. मला भूक लागल्यावर झाली, मी भूक लागल्यावानीच झाली ना. बाबा मला भाकर द्या, कालवण द्या, म्हातारा माणूस आहे मी, मला तसा विचारच करत नाही. आता तू येतच नाही, खाऊन जावा यावा खावा. हिपी केलाय मी भाऊ बहिणींनो, हिपी. केस कापून टाकल्या तर मला इचरायचं लय ताण पडत होता, आणि मला मिशनीच्या कामाने ह्यानी इचरायला भेटत नव्हतं म्हणून जरा मी फॅशन मध्ये राहायला चालू केलंय. हो का, हाय का. ही माझी नको आहे तर बरं बघा कसं जरा फॅन्सी राहायचं. होय
शिवण्या कशी येतं माझी नक कशी येतं सांगा तुम्ही सांगा भाऊ बहिणींनी हा यो माय गॉड नख पालिश बी लावली मी माझ्या नकांना बंदूक सजेगी बारूद लगेगी बाय वा 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 पोरींचे नख असतात असले ती नकली लावतात. थांबा आता शांत राहा नवऱ्याचं आगमन झालंय वाटतं कामाला गेला होता नवरा आता नवऱ्याचं रुबाब फक्त बघायचं मी सकाळी काय वॉर्निंग केली होती चला 8 वाजत म्हणलं बायको फोन करीन परत बळ बी नाही फोन करणार मी कशाला फोन करू तुम्हाला काळजी राहते बायकोला नाही काळजी करत मी आता सोडून दिली काळजी करायची किती जरी बायको नाही म्हणलं तरी काळजी राहते नाही राहत मला मी सकाळीच ताकीद केली होती तिकडून तसंच जायचं कामाला बघा काळजी तर आहे आणि आम्हाला म्हणजे नाही काळजी सकाळी नवऱ्याचं आणि माझं भांडण झालंय भाऊ बहिणीनं मरणाचं मी नवऱ्याला सांगितलं होतं घरी यायचं नाही तिकडची तिकडच जायचं कामावर बाबा बहीण आणू का आपल्या बास सोडून अण्णा बाया बिंदास्त घेऊन या मी बी कलवली मी बी कटाळली आता तुझ्या भाच्याला बाद झालं मी कलवली हा मी कलवली अगं मी बी होईन की करवली मी तर मेकअप कराय स्पेशल पैसे देईन बाया पार्लर काय मध्ये मांडून नाही चढून द्यायचो हा? आणि आम्ही तुला मांडून नाही चढून द्यायचो होय खरं कसं आहे बाबा बहीण आपलं खोटे खरी चालली होय जाते ना आता काय गं? गार लागायला लागलं ते काय होतंय ते वाढून बसले कंबर दुखत बोलत 2 खेप पाण्याची नीती मग चल मला बी भूक लागली जीवते आता आणि जाऊन आराम करते जरा लय माय झंझटी असते 2 खेप अशी येते जवळ जवळ ती मसाल्या ह्याला फोन लावावं काय म्हणतात ती कुसुमबाई गुंजाळ का कोण तिला नंबर नाही हो माहिती ती हाय माझ्याकडे नंबर पण रेंजच गेली होती तिचा मसाला कुठून ठेवलाय माझं सगळं फोन लागला फोन रेंजच गेलेली चला भाऊ बहिणीनो डबा करून ठेवायला लावला होता ना ठुलाय डबा करून हो हा बघू दे ना आज मला बघायचंय आज केलाय लवकर भाऊ बहिणीनं डबा ऑर्डर प्रमाणे पण आता बघायची गंमत बघायची फक्त जेवण खाऊन करून झोपतो मी. हा झोपतो कॅन्सल काय असं माणसं भेटावी ती भेटली नशिबाला हा मला बी भूकच लागल्यावान झाली पिऊ ए पिया आण ग बाई जेवायला खाती 2-4 घास चला भाऊ बहिणीनं जीवती आता भूक लागली झाली यावं मला भूक लागल्यावानी आण ग पिया जेवायला जीवती तिथंच बाहेर बसून अजून ते शिलाई मशीनचं लय डोक्याला टेन्शन असतं पहाटच उठून आता तुम्हाला सांगते आज काय जम्पर शिवला आता परत कापायचं आणि ती शिवायचं लय ताण डोक्याला बंदूक सजेगी बारूद बजेगी बाय वा 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 जीवती भाऊ बहिणीनं लय भूक लागली तुम्ही बी या जेवायला तुला पण त्याचाच नाद लागला ते कशाचा बाहेर वयाचा मला नाही नात चला जेवायला या सगळ्यांनी पिओ ए पिया चपातीन कालवण घेऊन या चला जेवाय सगळ्या भाऊ बहिणींनी मस्त असं बटाट्याचं कालवण केलंय बिगर शेंगदाण्याचं
नवरा शेंगदाणा आणून देईना, काय होईना, काय सांगायचं तुम्हाला, बाजार आणून देईना. म्हणून आता बिगर शेंगदाण्याचं कालवून केलंय आम्ही. मी नाही केलं, पियाने केलंय. हा अगं मपलेला आणून दे इथं, खाऊ दे मला. हा चपातीन बटाट जेवाय चला. वारे कावदाना स्वयंपाकच होईना, काय सांगायचं भाऊ बहिणीनं. बळच चाललाय करायला, बळच केलाय. त्या योगीनच केले ते चपाती. पोरीनं दिलं पीठ मळून आणि परत पियानं केलं कालवून. मग नका नसा दे, खाऊन दे, भूक लागली माणसाला. ए चला डेबऱ्या बाई जेवायला. नाही जेवायचं, नाही जेवू दे, मी जेवती. हा 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 ही 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 ही. काय बटाट्याचं कालवण केलं काय का बिगर शेंगदाण्याचं. तेल कमी वापरा जरा, ती खाली गेलंय ना सगळं, म्हणून असं वाटतंय तुम्हाला. तेल मरणाचं महाग झालं या तेल बी. चला जेवायला भाऊ बहिणीनं. टोम्याला चपाती टाक. टोम्या आलाय ना, हे काय आता बाहेर जेवाय बसल्यावर दिसतो टोम्या. हो का, जेवाय चला सगळ्यांनी.